नमस्कार. खूप लवकर आता नवरात्री चालू होणार आहे आणि या नवरात्रीच्या घटस्थापनेसाठी आपल्याला काय काय पूजा साहित्य लागणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग बघूया आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते. या पूजा साहित्यामध्ये आपल्याला हळद, कुंकू, सिंदूर, काजळ, गंध, आंब्याची 5 पाने, आंब्याच्या 5 पानांचा टहाळा, कापूर, धूप, उदबत्ती, कुंकुम मिश्रित अक्षता, बिड्याची पाने, सुपाऱ्या, खोबऱ्याची वाटी, गूळ, 5 नारळ, 5 खारका, 5 बदाम, साखर, फुले, तांबडी फुले, झेंडूची फुले, गुलाब, तांबडे कमळ, दुर्वाग्म म्हणजे दुर्वाची जुडी असते, शमी, बेल, तुळस, 5 फळे, केळी, दूध, दही, तूप, साखर, मध हे 5 पदार्थ आपल्याला पंचामृतासाठी लागणार आहेत. त्याचप्रमाणे 2 कापसाची वस्त्रे, चंदन इत्यादी. तसेच देवीसाठी आपण बघणार आहोत साहित्य की देवीसाठी आपल्याला चोळी, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, पळी, पंचपात्र, तीर्थासाठी भांडे, 3 पाट, शंख, घंटा, निरांजन, समई, वाती, कापूर आरती, धूपारती, उदबत्तीचे घर, नंदादीप, सुगंधी द्रव्ये, सुटी नाणी, गोड तेल, तूप, वाती निरांजनासाठी, फुलांचा हार, 2 पाण्याने भरलेले कलश, कलशावर ठेवण्यासाठी 2 ताम्हण. तसेच कलशात टाकण्यासाठी आपल्याला माती लागणार आहे. ही माती आपल्याला वाळू किंवा गोठण इत्यादी ठिकाणची पवित्र माती आपल्याला घ्यायची आहे. कलशात टाकण्यासाठी हळद, आंबे हळद, नागर मोथा, औषधी द्रव्ये, कलशावर ठेवण्याकरिता 5 आंब्याची पाने, त्यावर नारळ, देवीला नैवेद्यासाठी नारळाचे चूर्ण, साखर, दूध आणि महानैवेद्य. तर अशा प्रकारे आपल्याला पूजा साहित्य लागणार आहे. तर या नवरात्रीमध्ये आपण या सर्व पूजा साहित्याचा वापर करून देवीची पूजा करणार आहोत आणि नवरात्र साजरी करणार आहोत. सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.